गुड नाईट आशाताई. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, मी आता तुमच्यासाठी या फेब्रुवारी 2025मध्ये जी काही आपण 3 माता बैठकी घेतो, तर त्यापैकी पहिली माता बैठक याचा व्हिडिओ या अगोदर अपलोड केलेला आहे. तो तुम्ही नक्की बघा. त्या विषयावर देखील माता बैठक घ्या आणि त्याच्यापुढे जाऊन मी आज म्हणजे या फेब्रुवारी महिन्यामध्ये जी काही आपल्याला माता बैठक दुसरी घ्यायची आहे, तर त्यासाठी कुठला विषय निवडायचा किंवा हा विषय तुम्ही तुमच्या कुठल्याही माता बैठकीसाठी देखील निवडू शकता. त्या व्यतिरिक्त आजचा हा विषय असा आहे की तुम्ही ज्यावेळेस HbNC व्हिजिट वगैरे देता, तर त्यावेळेस देखील तुम्हाला उपयुक्त पडणारी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे माता बैठक 2 प्लस ज्यावेळेस तुम्ही HbNC व्हिजिट करता, तर त्यावेळेस देखील जी काही जन्मजात विकृती वगैरे असलेलं बालक वगैरे ज्यावेळेस शोधता, तेव्हा त्या घरातील व्यक्तींना ज्या प्रकारचं म्हणजे समुपदेशन करणं आवश्यक असतं, त्याबद्दलचं देखील हा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओमधून स्किप करू नका. फक्त स्क्रीनशॉट मारून त्यातील माहिती लिहून घेणं असं करणं टाळा. तर बघा, डायरेक्ट आपण विषयाला सुरुवात करूया. तर बघा, माता बैठक 2 फेब्रुवारी 2025. तर सुरुवातीला नेहमीप्रमाणे या ठिकाणी तुम्ही दिनांक टाकून घेऊ शकता की ज्या वेळेस म्हणजे तुम्ही ज्या दिनांकाला किंवा ज्या डेटला ही माता बैठक दुसरी घेणार आहात. तर त्यानंतर बघा, नेहमीप्रमाणे आपल्याला विषय लिहून घ्यायचा आहे. तर विषय काय घेतलेला आहे बघा, अतिशय महत्त्वपूर्ण असा विषय आहे, जन्मजात विकृती निदान होऊ नयेत म्हणून महत्त्वपूर्ण संदेश. तर ज्या जन्मजात विकृती त्याचं निदान म्हणजे कशा प्रकारे करायचं किंवा या विकृती होऊ नयेत म्हणून आपण त्या गर्भवती महिलेस कुठल्या प्रकारचे संदेश वगैरे दिले पाहिजेत, तर त्याबाबतचा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या इतर अशा मैत्रिणींपर्यंत देखील या व्हिडिओची लिंक पोहोचवायला विसरू नका. बघा, वरील विषयास अनुसरून उपकेंद्र, तर तुमच्या म्हणजे तुमच्या भागात ज्या ठिकाणी तुम्ही या माता बैठक घेत असाल, तर ते ठिकाणी तर मेन्शन करू शकता. या ठिकाणी गरोदर, स्तंदा व इतर महिला यांची बैठक भरवण्यात आली. फक्त आपण या बैठकीसाठी गरोदर माता किंवा स्तंदा माताच बोलवणार नाहीत, तर त्या व्यतिरिक्त म्हणजे ज्या काही माता वगैरे आहेत त्यांना देखील बोलवून घ्या. कारण की या मातांना देखील ही माहिती मिळाली तर त्या नक्कीच त्या माहितीचा उपयोग करून घेऊ शकतात. तर बघा, इतर महिला यांची बैठक भरवण्यात आली व त्यांना पुढील प्रमाणे समुपदेशन आणि मार्गदर्शन करण्यात आले. तर नेमकं आता जन्मजात विकृती म्हणजे काय हे आपण सुरुवातीला त्यांना सांगायचं आहे. तर बघा, जन्मावेळी होणारी विकृती ही एक आरोग्य समस्या किंवा शारीरिक बदल आहे जी कोणत्याही बालकांमध्ये जन्माच्या वेळी असू शकते. जन्मापासून विकृती ही सौम्य प्रमाणात सुद्धा असू शकते, ज्यामध्ये बालक सामान्य बालकाप्रमाणेच दिसते व कार्य देखील करतो. तसेच जन्मजात विकृती ही गंभीर स्वरूपाची सुद्धा असू शकते. काही जन्मजात विकृती या शरीराच्या अनेक अवयवास प्रभावित करतात व काही विकृती शरीराच्या सर्व अवयवास प्रभावित करतात. काही जन्मजात विकृती सहज ओळखल्या जाऊ शकतात, तर काही विकृती डॉक्टरांच्या मदतीशिवाय किंवा वैद्यकीय तपासणीशिवाय ओळखता येत नाहीत. तर अशा प्रकारे तुम्ही नेमकं जन्मजात विकृती म्हणजे काय हे सुरुवातीला त्या मातांना समजून सांगायचं आहे. तर पुढे जाऊन या जन्मजात विकृतीचं त्वरित निदान करणं का आवश्यक आहे हे देखील त्यांना व्यवस्थित पटवून सांगा. तर बघा की जन्मजात विकृतीचं त्वरित निदान करणं का आवश्यक आहे. तर जन्मजात विकृतीचं त्वरित निदान करून उपचार केल्यास बालकास सामान्य जीवन जगणे शक्य होऊ शकते, हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे. बघा, त्याच व्यतिरिक्त जर आपण लवकर जन्मजात विकृती जर ओळखली तर बघा, बऱ्याच विकृतीचे त्वरित निदान करून शस्त्रक्रियेद्वारे उपचार केल्यास त्या विकृती ठीक केल्या जाऊ शकतात. उदाहरणार्थ फाटलेले ओठ किंवा टाळू. तर काही बालकांचे ओठ वगैरे फाटलेले असतात किंवा टाळू फाटलेले असते, तर अशा प्रकारच्या किंवा काही हृदयाच्या विकृती देखील असतात. तर त्यांचं जर लवकर निदान झालं किंवा HbNC व्हिजिटमध्ये जरी आपल्याला अशा प्रकारचे बालके वगैरे आढळली तरी देखील आपण त्यांना त्वरित जे डॉक्टर लोक आहेत तर त्यांच्याकडे जाण्यासाठी सांगायचं आहे आणि योग्यरित्या उपचार घेण्यास सांगायचं आहे. तर उपचाराद्वारे देखील त्यांचं हे जे काही विकृती आलेली आहे तर ती व्यवस्थित शस्त्रक्रियेद्वारे व्यवस्थित होऊ शकते. तर त्याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं तर बघा, पालकांकरिता महत्त्वपूर्ण संदेश म्हणजे अशा प्रकारच्या विकृती होऊच नयेत यासाठी देखील आपण
त्यांना म्हणजे सांगू शकतो की नेमकं तुम्ही काय करायचं आहे किंवा अशा प्रकारे तुम्ही मार्गदर्शन त्यांना करू शकता। तर बघा, गर्भवती महिलांना फॉलिक ॲसिड समृद्ध हिरव्या पालेभाज्या, मांसाहार, यकृत व डाळी यांसारखे पदार्थ खाण्यास प्रोत्साहित करणे। ज्या परिवारामध्ये अगोदर जन्मजात विकृती असतील किंवा झालेल्या आहेत त्यांनी आपापसात नातेवाईकांमध्ये विवाह करणे टाळावे। तर हे अतिशय महत्त्वपूर्ण असे संदेश आहेत की आपण त्यांना द्यायचे आहेत। तर बघा, गर्भावस्थेमध्ये कमीत कमी 3 वेळेस नियमित प्रसूतीपूर्व तपासण्या करून घ्याव्यात, म्हणजे सोनोग्राफी करायला सांगायचे आहे। तर ही सोनोग्राफी अल्ट्रासोनोग्राफी प्रकारची असेल तर व्यवस्थितरित्या आपल्याला समजतं की बाळाची वाढ वगैरे कशा प्रकारची आहे किंवा त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम वगैरे तर नाहीत। त्यामुळे आपण त्यांना कमीत कमी नियमित प्रसूतीपूर्व तपासण्या 3 करायला सांगायच्या आहेत। त्याशिवाय बघा, डॉक्टरांनी सुचवलेल्या औषधाव्यतिरिक्त अन्य कुठल्याही प्रकारच्या औषधी गोळ्यांचे सेवन करणे टाळावे। म्हणजे काही वेळेस बऱ्याच ज्या काही महिला आहेत तर त्या डॉक्टरांनी सुचवलेल्या औषधाव्यतिरिक्त देखील असंच कुणीतरी सांगितलं आहे म्हणून ते देखील औषधे घेऊ लागतात, परंतु असा प्रकार करणे टाळण्यासाठी आपण त्यांना समुपदेशन करायचं आहे। त्याचबरोबर बघा, गर्भावस्थेमध्ये क्षकिरणांच्या संपर्कात येणे तसेच धूम्रपान व मद्यपान करणे टाळावे। हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे। धूम्रपान, मद्यपान किंवा क्षकिरणांच्या जरी संपर्कात आपण आलो तरी देखील त्याचा परिणाम बालकांमध्ये विकृती निर्माण होण्यात होतो। त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या काही गर्भवती महिला आहेत त्यांनी अशा प्रकारचं धूम्रपान असेल, मद्यपान असेल किंवा क्षकिरणांच्या संपर्कात येणं असेल तर ते नक्की टाळावं। मातेस तणाव व घरगुती हिंसा यापासून दूर ठेवणे तसेच परिवारामधील सदस्यांकडून सकारात्मक वातावरण राखणे हे देखील अतिशय महत्त्वाचा संदेश आहे की जो आपण उपस्थित मातांना द्यायचा आहे। गर्भावस्थेमध्ये संक्रमणापासून बचाव करण्यासाठी सुरक्षित यौन संबंध ठेवणे आणि व्यक्तिगत स्वच्छता राखणे हा देखील अतिशय महत्त्वाचा संदेश आहे की जो तुम्ही उपस्थित मातांना, गरोदर मातांना द्यायचा आहे। तर वरीलप्रमाणे समुपदेशन करून माता बैठक 2 संपवण्यात आली। तर नेहमीप्रमाणे शेवटी आपण अनुक्रमणिका, उपस्थित मातांची नावे आणि स्वाक्षरी घेणार आहोत। तर अशा प्रकारे तुम्ही बघून घेऊ शकता की माता बैठक 2चं प्रोसिडिंग वगैरे कशा प्रकारचं लिहायचं आहे किंवा कुठल्या प्रकारचा विषय निवडून कशा प्रकारची माहिती वगैरे द्यायची आहे। तर याचा फोटो मी कम्युनिटीमध्ये पोस्टमध्ये देखील टाकणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीला समजून घ्या किंवा कुठल्या प्रकारचं मार्गदर्शन करायचं हे व्यवस्थित अभ्यासा आणि जर दिसत नसेल क्लिअर तर तसं देखील म्हणजे कमेंट करून पाठवा किंवा यानंतर कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा असल्यास तो देखील कमेंटमध्ये पाठवा। तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण की अशा स्वयंसेविका संबंधित अपडेट्स व रेग्युलरचं जे काही काम आहे त्यावरती महत्त्वपूर्ण असे व्हिडिओ या चॅनलवरती येणार आहेत। धन्यवाद।